नमस्कार. ईश्वराचं अस्तित्व कुठे आहे आणि कुठं नाही, हे सर्वांनाच एक विचार करण्याला प्रवृत्त करणारा असा विषय आहे. या संदर्भानं अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त झालेले तुम्हाला मला पाहायला मिळतात. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, की "देव पाहावयासी गेलो, देव होऊन या ठेलो." मी ईश्वराचा शोध घेण्यासाठी गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी मला माझ्यामध्येच ईश्वराचा अंश आहे, याची जाणीव झाली. याच पद्धतीनं संत कबीरदासजी सुद्धा म्हणतात, की "जैसे तिल में तेल है, जो चकमक में आग, तेरा साई तुझ में है, तू जाग सके तो जाग." तुमच्यामध्येच ज्या पद्धतीनं तिळामध्ये तेल आहे, ज्या पद्धतीनं गारगोट्यांमध्ये अग्नी आहे, त्याच पद्धतीनं तुमच्यामध्ये ईश्वर आहे. फक्त तो शोधण्याची गरज आहे. या पद्धतीनं व्यक्त झालेले पाहायला मिळतात. याच पद्धतीनं ईश्वराच्या अस्तित्वाविषयी, ईश्वराच्या असण्याविषयी मंगेश पाडगावकर सुद्धा आपल्या एका कवितेच्या माध्यमातून म्हणतात, की "कुठे शोधिसी रामेश्वरा, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी." की तुमच्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे, त्याचा शोध आपण सर्वांनी घेतला पाहिजे. याच पद्धतीचा विचार संत कबीरदासजींनी सुद्धा व्यक्त झालेले पाहायला मिळतात. संत कबीरदासजी म्हणतात, की "मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में." मला तू कुठे शोधतोस, मी तर तुझ्याच जवळ आहे. "मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मैं मंदिर, ना मैं मस्जिद, ना काबे कैलासे." मी मस्जिदीमध्ये नाही, मी मंदिरामध्ये नाही, मी काब्यामध्ये नाही ना, मी कैलासामध्ये नाही. तर मी तुझ्यामध्ये आहे, मी तुमच्यामध्ये आहे. या पद्धतीनं व्यक्त होत असताना कबीरदासजींनी हे सांगितलेलं आहे. याचंच मराठी अ, भाषांतर करत असताना या पद्धतीनं, की "कुठे शोधिसी मला मानवा, मी तर तुझ्याच पाशी. कुठे शोधिसी मला मानवा, मी तर तुझ्याच पाशी. मशिदीत ना देवळात ना, ना काबा कैलाशी." मी मशिदीमध्ये नाही, मी मंदिरामध्ये नाही, मी काब्यामध्ये नाही, मी कैलासामध्ये नाही, तर मी तुमच्यामध्येच आहे, मी आपल्यामध्येच आहे. या पद्धतीचे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले पाहायला मिळतात. याच पद्धतीनं परत एकदा संत कबीरदासजी म्हणतात, की "लाली मेरे लाल की, जिन देखू तित लाल. लाली मेरे लाल की, जिन देखू तित लाल. लाली देखन मै गई, मै भी हो गई लाल." या विधात्याच्या संदर्भानं विचार करत असताना, परमेश्वराच्या संदर्भानं विचार करत असताना, की मी परमेश्वराला पाहायला गेलो, मी त्या विधात्याला पाहायला गेलो आणि माझ्यामध्येच त्याचा अंश आहे, याची जाणीव मला झाली. या पद्धतीनं व्यक्त होत असताना संत कबीरदासजींनी सदरी दोहा लिहिलेला आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, की "देव पाहावयासी गेलो, देव होऊन या ठेलो." मी त्या विधात्याला पाहण्यासाठी गेलो आणि त्याचा अंश माझ्यामध्ये आहे, याची जाणीव मला झाली. तर या सर्वांच्या रचनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी एक जाणून घेतलं पाहिजे, की हे सर्व ज्याला आपण ईश्वरी शक्ती म्हणतो, परमेश्वर म्हणतो, विधाता म्हणतो, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या म्हणजे विचारातून निर्मिक म्हणतो, तो सर्व जर कुठे असेल तर तो तुमच्या आमच्यामध्येच आहे आणि त्याला शोधण्याचं काम, त्याला जागृत करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. जय हरी.